विधानसभेच्या सभागृहामध्ये मंत्र्यांचं जे काम वाटप झालेलं आहे किंवा मंत्र्यांनी जी उत्तरं द्यायची आहेत त्याच्या संदर्भामध्ये नियमबाह्य आक्षेप हे विधानसभेचे सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरेंनी घेतले। खरं तर विधानसभेला हिरवं पुस्तक असतं आणि विधान परिषदेला लाल पुस्तक असतं नियमाचं। सभागृहामध्ये येताना ते जर आपण वाचलं तर त्यातले नियम काय आहेत, विधानसभेच्या अध्यक्षांना अधिकार काय आहेत, मुख्यमंत्री महोदयांना अधिकार काय आहेत, हे त्याच्यामध्ये स्पष्ट पद्धतीनं लिहिलेलं आहे। परंतु सभागृहामध्ये असताना किंवा येत असताना ते वाचणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या नियमातला काही जो भाग आहे तो कुठेही चुकीची वस्तुस्थिती जनतेसमोर येऊ नये किंवा नियमबाह्य आम्ही काही कामकाज करतोय अशा पद्धतीचा फेक नरेटिव्ह सेट होऊ नये यासाठी मी काही जे नियम आहेत ते आपल्याला फक्त वाचून दाखवतो। आपल्या नियमामध्ये सामूहिक जबाबदारीचे तत्व कलम 164 आहे। त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की भारतीय संविधानाच्या कलम 164(2) नुसार मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असते। सरकार ही एक संघ संस्था आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या संमतीने आणि अध्यक्षांच्या परवानगीने कोणत्याही मंत्री सरकारच्या वतीनं उत्तर देऊ शकतो, हे त्या नियमामध्ये तरतूद केलेली आहे। दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की मग जर मुख्यमंत्री महोदय याची शिफारस करतात तर उदय सामंत नगरविकास खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून जे उत्तर देतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे तर ते देखील मी आपल्याला सांगतो। ही नियमावली आहे, आता मी दाखवली ती, आणि हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रावर मुख्यमंत्री महोदयांनी सचिव 1 विधानमंडळ सचिवालय कार्यवाही करा अशा पद्धतीचा शेरा लिहिलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या दृष्टीनं ही आहे, जी अध्यक्ष महोदयांनी घोषणा केलेली आहे तर ती घोषणा काय आहे तर दिनांक 22 जून 2026 पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन 2026च्या द्वितीय म्हणजेच पावसाळी अधिवेशनात खालील नमूद मंत्री आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यांच्या समोर दर्शवलेल्या विभागाचे विधिमंडळातील कामकाज हाताळण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली आहे। त्यानुसार विभाग व मंत्री महोदयांची नावे पुढीलप्रमाणे आहेत। अॅडव्होकेट आशिष शेलार म्हणजे मुख्यमंत्री महोदयांकडचं खातं आहे, सामान्य प्रशासन विभाग, माननीय श्री दादासाहेब भुसे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम विभाग, उदय सामंत नगरविकास विभाग, शंभूराज देसाई गृहनिर्माण विभाग, हसन मुश्रीफ राज्य उत्पादन शुल्क विभाग, आदिती तटकरे अल्पसंख्याक विकास व क्रीडा व युवक कल्याण विभाग। हे मी एवढ्यासाठीच वाचून दाखवलं की प्रत्येक सदस्यानं सभागृहामध्ये येत असताना विधान परिषदेचा जर सदस्य असेल तर त्यानं लाल नियमाचं जे पुस्तक आहे ते वाचलं पाहिजे, त्यातली कलमं कुठची आहेत ती तपासून बघितली पाहिजेत आणि विधानसभेमध्ये अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट करत असताना हिरव्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे आणि ते कामकाज नियमात चालतंय की नाही ह्याच्यावर सदस्यांनी लक्ष ठेवायचं आहे। पण स्वतःचं नवीन पुस्तक निर्माण करून, स्वतःचे नवीन कायदे निर्माण करून, स्वतःचे नवीन कायदे निर्माण झाल्यासारखं सभागृहामध्ये बोलायचं आणि आक्षेप घ्यायचे, याच्यासाठीच आपल्यासमोर मी येऊन नियम, माननीय अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली शिफारस हे आपल्याला आणि महाराष्ट्राच्या जनतेला कळावं यासाठी हे पुराव्यानिशी मी सिद्ध केलेलं आहे। उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहावं, जसे मुख्यमंत्री उपस्थित राहतात तसे उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहून उत्तर द्यावं। काल ज्या प्रकारे मला असं वाटतं की हा सगळ्यांनाच नियम आहे। मी 2004ला ज्यावेळी विधानसभेचा पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी विधानसभेतलं कामकाज कसं होतं हे बघण्यासाठी मी सभागृह सुरू झाल्यापासून सभागृह संपेपर्यंत बसायचो। त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब होते, आर पाटील साहेब उपमुख्यमंत्री होते, समोर नारायण राणे साहेब विरोधी पक्षनेते होते
आणि त्याच्या बाजूला गोपीनाथ मुंडे साहेब हे भाजपाचे गटनेते म्हणून त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचे. मला असं वाटतं की ही जी टीम होती 2004ची, ही बघत बघतच आम्ही राजकारणामध्ये मोठे झालो. परंतु आम्ही सभागृहामध्ये बसलो. मुख्यमंत्री महोदयांना अनेक बैठका असतात, उपमुख्यमंत्री महोदयांना देखील अनेक बैठका असतात. परंतु आवश्यकतेनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही सभागृहामध्ये असतात. हे मला सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. त्याच्यामुळे राजकीय विषय सभागृहामध्ये मांडणं हे कदाचित टीका टिप्पणी मी समजू शकतो, पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांना नाहक टार्गेट करून काहीतरी वेगळ्या पद्धतीचं नियमबाह्य कामकाज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करून घेत आहेत. अशा पद्धतीचा आविर्भाव निर्माण करणं म्हणजे जी 2 पुस्तकाचा मी उल्लेख केला आहे त्याचा अभ्यास न करणं. ज्या प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी जे काही शोकप्रस्ताव मांडला त्याच्यावर राज ठाकरेंनी पोस्ट केली. त्यांचं म्हणणं आहे की मराठी भाषेचा शोकप्रस्ताव एक प्रकारे त्यांनी मांडला, ज्या प्रकारे मराठी बोलताना त्यांनी चुका केल्या. आपण मराठी भाषा मंत्री आहात, त्या संदर्भात तुम्ही काही अध्यक्षांना भेटणार आहात का? किंवा नाही, अध्यक्ष हे विधिमंडळातील सर्वोच्च पद आहे. मी देखील सोशल मीडियावर ते बघितलेलं आहे. काही ठिकाणी ज्यावेळी सभागृहाचं कामकाज किंवा काही गोष्टी वाचताना हे आपल्या देखील चुका होत असतात. त्याचं एवढं मोठं राजकीय भांडवल करण्याची काही आवश्यकता नाही, परंतु चुका होऊ नये याची दक्षता आम्ही घेऊ. सर, नाफेड संदर्भात एक बातमी आहे. कांदा खरेदीला शेतकऱ्यांनी आता अत्यल्प प्रतिबंधित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापारी यामध्ये वाद कांदा प्रश्न जो आहे त्याच्याबाबत स्वतः प्रधानमंत्री कॅबिनेटमध्ये अनेक वेळा आपली भूमिका मांडत असतात. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कांद्याच्या भावाबाबत, कांद्याच्या शेतकऱ्यांबाबत, कांद्याचा जो भाव ठरवून व्यापारी कांदा घेणार आहे त्याच्याबाबत हे कायमस्वरूपी सकारात्मक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बोलत असतात, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं निर्णय घेत असतात. परंतु व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकरी याच्यामध्ये जर काय कॉन्ट्रोव्हर्शियल सिच्युएशन निर्माण झाली असेल तर स्वतः त्या विभागाचे मंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील शेतकऱ्यांच्या मागे ठामपणाने उभे आहेत आणि ते देखील चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतील. सर, काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे अक्षरशः मुंबईची दारणं झालेली आहे. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. आता ठाकरे गट यावर टीका सुरू करण्यात आम्ही असताना आमच्यावर टीका करण्यात अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी किंवा पाऊस पडला हे कोण नाकारतंय का? कोणी नाकारत नाही. आज मी रत्नागिरीच्या कलेक्टरकडनं रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेतला, सिंधुदुर्गातल्या लोकांची देखील चर्चा केली, रायगडच्या लोकांची देखील चर्चा केली. काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे काहीतरी डॅमेज होतं, परंतु त्याचं राजकीय भांडवल करण्यापेक्षा हा पाऊस जर तुमच्या डोळ्यासमोर होता तर मिठी नदीतल्या गाळ्यात पैसे कुणी खाल्ले? त्याच्यामुळे आम्हाला देखील बोलता येतं. मिठी नदीवर उपाययोजना ही वेळीच मुंबईच्या महानगरपालिकेनं तत्कालीन केली असती. ज्यांच्या हातामध्ये महानगरपालिका 25-30 वर्ष होती त्यांनी केली असती तर हा प्रश्नच मुंबईकरांच्या समोर उभा राहिला नसता. मिठी नदीच्या गाळामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या लोकांनी आम्हाला सल्ला द्यायची आवश्यकता नाही. आम्ही मुंबईकरांच्या विकासाशी बांधील आहोत. मुंबईकरांना जे पाहिजे ते करून देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. नैसर्गिक आपत्तीमुळे काही जर गोष्टी घडल्या असतील तर त्याचे देखील सरकार निर्देश महानगरपालिकेला देईल आणि महायुतीची जी महानगरपालिका आहे ती मुंबईकरांची अतिशय चांगल्या पद्धतीनं काळजी घेईल.